नमस्कार. आज आपण सोनोग्राफीज बद्दल बोलूया की आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये किती सोनोग्राफीज कंपल्सरीली करायला हवेत आणि कुठले कुठले आहेत ते. पहिली सोनोग्राफी ही 7 ते 8 आठवड्यामध्ये असते. आता 7 ते 8 आठवडे झाली प्रेग्नन्सीला की त्या दरम्यान आपल्याला गर्भपिशवीत बाळाची सॅक दिसते, त्यात आत ग्रोईंग बाळाचा एक डॉट दिसतो, त्यात त्याचे हार्टबीट दिसतात. हे कन्फर्मेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी ही फर्स्ट सोनोग्राफी असते. पुन्हा नेक्स्ट सोनोग्राफी येते अराउंड 12 to 13 वीक्स असते ती. 12 ते 13 आठवडे झाले प्रेग्नन्सीला की त्या दरम्यान ही NT-NB स्कॅन म्हणून असते. ह्याला न्यूकल ट्रान्सल्युसन्सी आणि नेझल बोन. आता ही जी सोनोग्राफी आहे ती पण इक्वली महत्त्वाची आहे. हे आपण क्रोमोझोमल काही अबनॉर्मॅलिटीज नाही आहेत, त्याच्यासाठी काही हाय रिस्क नाही दिसत आहे, हे आपल्याला ह्या सोनोग्राफीमधून कळून येतं. त्यानंतरची सोनोग्राफी जी थर्ड सोनोग्राफी आहे ती आहे 18 ते 20 आठवड्यात. 18 ते 20 आठवड्याची सोनोग्राफी हिला कंजेनायटल अनॉमली स्कॅन म्हणतात. कंजेनायटल अनॉमली स्कॅनमध्ये बाळाचे बाहेरचे अवयव, आतले अवयव हे सगळे स्क्रीनिंग होतात आणि त्यामध्ये आपल्याला कळून येतं की मेजर ऑर्गन्समध्ये काहीही डिफेक्ट नाही आहे किंवा बाहेरचे जे अवयव आहेत, हात पाय, ह्यात काहीही डिफेक्ट्स नाही आहेत. ह्याच्यासाठी हा मेजर स्क्रीनिंग असतो. हे आपला थर्ड सोनोग्राफी. फोर्थ सोनोग्राफी इज बाय 28 to 32 वीक्स. आता हा सोनोग्राफी ह्याला ऑब्स्टेट्रिक डॉपलर म्हणतात. हा ऑब्स्टेट्रिक डॉपलर म्हणजे काय की बाळाला जे सर्क्युलेशन आहे किंवा त्याला जे रक्तपुरवठा आहे, पूर्ण रक्तपुरवठ्याचं व्यवस्थित तपासणी होते की ह्याच्यामध्ये काहीही डिस्टर्बन्सेस नाही आहे. कधी कधी क्वचित एखाद्या महिलेला असं पण होतं की तिचा बीपी नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल चालू आहे, तरीही आतमध्ये जे बाळाचं सर्क्युलेशन आहे त्या ठिकाणी काही मायनर ब्लड डिस्टर्बन्सेस दिसू शकतात किंवा सर्क्युलेटरी डिस्टर्बन्सेस दिसू शकतात. तर ते आपल्याला ह्या सोनोग्राफीमध्ये ओळखता येतात. फोर्थ सोनोग्राफी म्हणजे 28 ते 32 आठवड्यात 28 to 32 वीक्सचा सोनोग्राफी आहे. ह्याला ऑब्स्टेट्रिक डॉपलर म्हणतात. हा सोनोग्राफी आपण ह्यासाठी करतो की बाळाला जे सर्क्युलेशन आहे ह्याला काहीही डिस्टर्बन्सेस नाही आहेत. कधी कधी आईचा जो बीपी असतो ह्याचे इफेक्ट्स खूप आधीपासून सुरुवात होतात आणि हे आपल्याला त्यावेळेला पिकअप करता येतात सोनोग्राफिकली, म्हणून हे करणं गरजेचं आहे. फिफ्थ सोनोग्राफी अँड द लास्ट सोनोग्राफी इज 36 वीक्स to 37 वीक्स, 38 वीक्स पर्यंत आपण करू शकतो. आता हा सोनोग्राफी इज की बेबीची फायनल जस्ट नियर डिलिव्हरी असताना बेबीची ग्रोथ, बेबीचं वेट, बेबीच्या भोवतीचं पाणी हे सगळं छान आहे हे आपल्याला ह्या सोनोग्राफीमध्ये कळतं. ह्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला बाळाच्या गळ्याभोवती काही नाळ आहे का, जी आपल्याला डिलिव्हरीच्या वेळेलाही आढळू शकते, हेही आपल्याला ह्या सोनोग्राफीमध्ये करतात. सो ह्या 5 सोनोग्राफी आहेत, ह्या एकदम कंपल्सरी आहेत, तर ह्या सोनोग्राफी मिस करू नयेत. थँक्यू.